बॅग इथेच म्हणजे राधिका ऑफिसला नसेल गेलेली. केड्या, याला काही अर्थ आहे का? नाही, मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. अरे समजाव ना त्या शनायाला. इथे राधिकाने एवढं सगळं उत्साहानं केलं आणि इथे पाहिलं शनाने काय करून ठेवलं. सगळं त्या आनंदावर विरजण घातलं. नाही, हे बघ, हे मी आता अजिबात खपून घेणार नाही. प्लीज. अरे माझं सोड. ते राधिकाचं काहीतरी रेप्युटेशन आहे यार. सगळे लोक प्रेमानं बोलवले होते तिने आणि त्याच्यामध्ये हिने सगळ्या रंगाचा बेरंग करून टाकला. नाही, मी आता काही एक ऐकणार नाहीये. तू एक काम कर, तिला समजाव. ओके? आणि तिला सांग मी आयुष्यामध्ये आता कधीही बोलणार नाहीये तिच्याशी. सांगून ठेव तिला. केड्या पण ना बोलताना कधी कट केलं काही कळलंच नाही. मी आपलं बोलत बसलो. हे सगळं काय चाललंय यांचं? कशी झाली कॉफी? मस्त. मस्त तर होणारच होती. आज अॅनिव्हर्सरी आपली. आज कसली अॅनिव्हर्सरी? 6 महिने तर झालेत लग्नाला. अरे मी जेव्हा तुला पहिल्यांदा विचारलं होतं ना त्याला वर्ष झालंय. त्याची अॅनिव्हर्सरी म्हणजे मी जी रिस्क घेतली ना आयुष्यात त्याची अॅनिव्हर्सरी. ओ हॅलो, कुठे लक्ष? मी एवढा प्रेमाचा संवाद साधतोय, लक्षच नाही. काय झालं? काही नाही रे, काल जे झालं त्याचा विचार करत होते मी. आता जे झालं ते झालं, त्याचा परत काय विचार करायचा आहे? मला असं वाटतं राधिकाला त्रास देण्यासाठी गुरु आणि शनाया मुद्दाम हे सगळं करतायत. नाही, मला नाही वाटत असं. मला असं वाटतं शनाया मनापासून बोल आणि गुरुला धडा शिकवायलाच पाहिजे. बायको आणि गर्लफ्रेंड दोघं मिळून जेव्हा त्याचे 3-13 वाजवतील ना तेव्हा त्याला कळेल. ऍक्च्युली मीही त्याच दिवसाची वाट बघतेय. चिअर्स. हॅपी अॅनिव्हर्सरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कसं वाटतंय? मॅम व्हेरी नाईस. खूप छान आहे ऑफिस. आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना? एकदम मस्त. गजानन महाराज शपथ. मलाही खूप छान वाटतंय. नाही, कारण तुम्ही सगळेजण इतके उत्साहात काम करताय. सकाळी सकाळी लवकर येता, कामाला सुरुवात करता. खरंच माझा स्टाफ खूप सिन्सिअर आहे. मॅम एक्सेप्ट फॉर 2 people, गुरु सर आणि शनाया. त्यांना अजूनही असंच वाटतंय ते त्या कंपनीचे मालक आहेत. गैरसमज आहे त्यांचा, लवकरच दूर करायला लागणार. करूया. जेनी, त्यांच्या नावाने मेमो इश्यू कर. एक्सक्यूज मी. सॉरी. गुड मॉर्निंग. सॉरी मला उशीर झाला. का? ते बसला गर्दी होती म्हणून उशीर झाला. बसला नेहमीच गर्दी असते. घरातून लवकर निघत जा. तुझ्याच बरोबर. सॉरी, परत नाही होणार असं. ठीक आहे, चला कामाला लागा. ठीक आहे ऑफिस. हाय शनाया. काय झालं? उशीर झालाय. ओ शिट, माझं घड्याळ बंद पडलं होतं, सो आय डिडंट रिअलाइज. मग ते आजचं रिझन आहे ना? पण 2 दिवस तू आलीच नाही. व्हॉट अबाउट दॅट?
मी आजारी होते, दॅट्स वाय. मग जर तब्येत बरी नाहीये तर यू शुड हॅव इन्फॉर्म करायचं असतं, इजंट इट? जेनी, त्याने मला सांग, एक्सक्यूज मी, आजारी माणूस रेस्ट करत असेल तर तो कसं सांगेल? टेल मी. जेनी, तिच्या नावाचा मेमो इश्यू कर. राईट मॅम. जेनी, जा तुझं काम कर. डू वॉट युअर मॅम टोल्ड यू. शनाया, वॉच दिस. तुला तुझा जॉब काय माहिती नाही का? तुझी ही जागा नाही आहे शनाया. सॉरी मिस्टर आनंद, गो टेल युअर मॅम की मी ते काम नाही करणार. मग मॅडम सांगणार त्याच्या आधी मीच सांगतो, मीच ऍक्शन घेतो. बघूया कोण कोणावर ऍक्शन घेते ते. जेनी, पटकन मेमॉन. शनाया मॅडम, ती फाईल. अगं काय वागतेस तू? काय वेडेपणा लावलायस? तुला जेलमध्ये जायचंय का? कुठल्या पेपर्सवर सह्या केल्या माहिती आहे तुला? मी कुठल्या पेपरवर सह्या केल्या? अरे काय बोलतेस, कळतंय का तुला? तूच केलेस ना त्या पेपर्सवर सह्या. हा, त्या पेपर्सवर मी तुम्ही सांगितलं म्हणून सह्या केल्या सर. शनाया, मी नव्हतोच तिथे. काहीतरी काय बोलते? हो, नव्हताच. पण हे तुला आणि मला माहितीये, बाकीच्यांना नाही माहितीये ना. आणि बाकीच्यांना मी हेच सांगणार. काय बोलतेस? हे बघ बच्चा. डोंट कॉल मी बच्चा. हॅलो, हा, मी शनाया सबनीस बोलतेय. तुम्ही येताय ना? प्लीज लवकर या. थँक्यू, बाय. बच्चा. शनाया. सॉरी. शनाया, अचानक अशी काय वागायला लागली? काय झालंय तरी काय ना? ईशाने अशी काऊन वागते? हा एवढा कॉन्फिडन्स आला तरी कुठून? या मागे नक्की कोणीतरी आहे. मॅम, हा घ्या मेमो, वाचून घ्या आणि साईन करा. जेनी. येस मॅम. तू नोटीस केलाय का शनायाचा बदललेला ऍटिट्यूड? येस मॅम, ती काहीतरी वेगळंच वागते आजकाल. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठनं? पहा ना, पूर्वीसारखी घाबरली नाही. मॅम, तिचं ना काहीतरी प्लॅनिंग असणार आहे, आय एम शुअर. आपण मेमो देतोय तरी सुद्धा बिनधास्त आहे. काहीतरी ठरवून आली ही. मॅम, यू डोंट वरी, मी ना तिच्यावर लक्ष ठेवून आहे. मॅम, तुम्ही वाचून घ्या, मी येते. हे बघा सर, दिस ऑल इज व्हॉट आय एम डुइंग. ओके अँड नोबडी केअर्स फॉर मी सर. ओके, मी मॅडमशी बोलतो. ओके. ओके सर. हे तर युनियनचे मिस्टर नाईक आहेत. शना एवढं काय बोलते त्यांच्याशी?
काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. काय चाललंय हॅलो मिस्टर आनंद. येस नाही सर हवी एकदम फाईन. मिस्टर आनंद, मला एक सांगा, मिस शनाया काय काम करते? काय चाललंय? काय चाललंय ते? हे बघा, पण तुम्ही अशी वागणूक देऊ शकत नाही स्टाफला, समजलं? नाईक काय झालंय? तुम्हालाच भेटण्यासाठी आलो मिसेस सुभेदार. काय झालंय? हेच इथे जे काही चाललंय ते. काय चाललंय? काय झालं? जे होऊ नये ते तिथं होतंय. हे काय चाललंय? मिस शनाया या साफसफाईचे काम का करतायत? काय चाललंय? पिऊन कुठे गेले तुमचे? आहेत क्यू तेही त्यांची कामं करतात. मग या काय सोशल वर्क करतायत? यांचा हुद्दा काय आहे? हे पहा, असं वागून तुम्ही एका स्त्री कर्मचाऱ्याचा अपमान करतात. मिस शनाया तुमची कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. हे बाप, माझं ऐकून घ्या तुम्ही. अहो, असा कंपनीचा कुठेच लॉ नाहीये, नियम नाहीये याचा. आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही यासाठी फॉर नाहीये. नाही, मी फॉर नाहीये, पण कंपनी सोबत बेईमानी करणाऱ्या माणसाशी कसं वर्तन करायचं? कसं? व्हॉट डू यू मीन कसं? हे पहा, तुम्हाला जी काय कारवाई करायची असेल ना, ती कायदेशीर करा. इथं कोणाही स्टाफचा अपमान झाला तर आमची संघटना तुम्हाला माफ करणार नाही. आणि शनायाला तुम्ही तिच्या योग्यतेचं काम द्या. ठीक आहे, मग त्यांनी त्यांच्या चुकांची कबुली द्यावी. आमचं त्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाहीये. मी तर म्हणतो ना, मेमो द्या तिला, ती तुम्हाला उत्तर दे. पण हिच्या पुढे जाऊ नका. हा, त्याने कायदा मोडलात ना, तर आम्ही मीडियात जाऊ. आणि एकदा मीडियामध्ये गेलो तर मात्र महिलांसाठी आदर्श बनू पाहण्याला राधिका मॅडम महिलांवरच अन्याय करतायत. ठीक आहे, मी काळजी घे. मिस शनाया, हा सर. तुम्ही काळजी करू नका. हो सर. आमची संघटना तुमच्या मागे उभी आहे. थँक्यू सो मच. आता काय करणार मिसेस राधिका सुभेदार? मला शिक्षा करणार का? मला पोलिसात देणार का? मला मेमो देणार काय मिस्टर पानमोलकर? सांगा ना. शनाया, नीट वाग. आपण चुका करायच्या आणि वर शिरजोरी करायची. वहिनी, बास झाली हिची नाटकं. हिला आजच्याच मेमो द्याच. येस मॅम, त्याशिवाय ही इम्प्रूव्ह होणार नाही. मेमो 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 मेमो, तुम्हाला काय करायचं ते करा. आय डोंट केअर. ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर माझ्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली तर मी पोलिसात जाऊन हेच सांगेन की तुमच्या ह्यांनीच मला त्या पेपर्सवर सह्या करायला सांगितल्या. म्हणजे मग मिस्टर गुरुनाथ सुभेदार सुद्धा ह्या सगळ्याला जबाबदार आहेत. म्हणजे आता गॅरी पण पोलीस स्टेशन मध्ये येणार. म्हणजे मी आणि गॅरी जेलमध्ये असणार. हाऊ रोमॅन्टिक गॅरी, वाव. हा, पण मग ऑरेंज आंटी त्यांच्या डॉटर इन लॉ वर चिडेल. शन्या नाही, राधिका. राधिका असं म्हणेल ऑरेंज आंटी की राधिका काऊन माझ्या पोट्याला छळालीस ग, काऊन माझ्या पोट्याला छळालीस.
राग आला तुला? मी हे जे काय बोलते ते सगळं ऐकून तुला राग आला ना? पण मग आता काय करणार तू? फाईन, तुम्हाला काय करायचं ते करा, पण लवकर करा. बोर करू नका उगा. Radhika Subedar, the ball is in your court now. शनाया, मला असं वाटत होतं की तू मूर्ख आहेस, पण नाही, तू महामूर्ख आहेस. तू हे जे काही वागतेस ना, मला माहितीये यामागे कुणाचं तरी डोकं आहे. त्यांना जाऊन सांग, गाठ माझ्याशी आहे, राधिका सुभेदारशी. माय गॉड शनाया, हे काय केलंस तू? मी पहिल्यांदा राधिकाला कोणासमोर तरी गप्प होताना पाहिलं. त्या नायकांसमोर राधिका काहीच बोलू शकली नाही. नाही, पण तुला हे सगळं बोलायला कोणी शिकवलं? बाय लुझर. शनाया, तू प्लीज ऐकून घे ना माझं. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये काय. शनाया, तू प्लीज ऐकून तर घे ना यार माझं. हे बघ, मी काय डोंट टच मी. मी सांगितलं ना तुला, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आणि हे बघ, मला परत हात लावलास ना तर मी सगळ्यांना सांगेन की तू माझी छेड काढतो. काय बोलतेस काय तू? मी तुझे नाही, बास ना आता, बास झालंय नाटक. किती वेळ करणार आहेस नाटक? कोण नाटक? कॅरी, नाटक तू करतोय. माझ्यावर प्रेमाचं नाटक तू केलंस, राधिकाला हेट करण्याचं नाटक केलं, सगळ्यांसमोर तू मला स्लॅप केलंस. आणि आता का माझ्या मागे मागे फिरतोयस रे? जेव्हा मी एकटी पडलो तर तेव्हा का नाही आलास? आणि आता मी एकटी नाहीये, कळलं? एकटी नाही म्हणजे? म्हणजे कोण आहे तुझ्या बरोबर? हे सगळं करायला कोण सांगताय तुला? बाय. शनाया, शनाया तू हा गुरुनाथ सुभेदार, काय नाही, काय नाही. ते ते गेले. तुमचं काय? तुम्ही इथे काय करताय? तुमची सगळी कामं संपली का? नाही, आहेत अजून. ओ, आहेत अजून. आणि तुम्ही असं काम सोडून, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. नाही, कसं आहे ना की नाहीतर तुम्ही पण जाल युनियनकडे. नाही प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमची कामं संपवा, मग वो ते काय, हे ते काय, सगळं करा. पण अजून एक गोष्ट विसरू नका. हे जे ते आहेत, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आज? ते तुम्हाला कुठे पाठवणार? चक्की पिसिंग पिसिंग. म्हणजे तुमची हालत कशी झाली माहितीये का? म्हणजे ना, ते वो इसका भी नाही उसका भी नाही, ते काय होतं ते आपलं ते आपण कुठे राहतो? इथे काय गुलमोहर मध्ये अरे राहतो? तसं नाही रे, ते आपण जिथे राहतो ते असं, त्याला काय म्हणतो आपण? हा, घर. आणि मग वेकेशन साठी जातो ते असं, ते माउंटेन वरनं असं असं ते रस्ता असतं ते हिल स्टेशन. अरे नाही, तर तो असं डोंगर असतो आणि तिथे वरती जातो आपण. त्याला काय म्हणतो आपण? घाट. हा ना घाट. हा, बरोबर आहे, तीच हालत झाली माझी. पुढचं काय तुला माहिती आहे? जा, तुम्ही काम करा, मी जरा बिस्किट आणतो, भूक लागली.